नमस्कार. महाभारतातल्या कथा म्हणजे कसं आहे, प्रत्येक कथेमागे एक दुसरी कथा दडलेली असते. पण काही कथा अशा आहेत ज्यांच्याशिवाय महाभारत उभंच राहू शकत नाही. आज आपण अशाच एका कथेबद्दल बोलणार आहोत. राजा शंतनू आणि देवी गंगेची कथा. ही फक्त एक सुरुवात नाहीये, तर महाभारताच्या अनेक मोठ्या घटनांचं हेच मूळ आहे. ह्या कथेच्या मुळाशी एक असा प्रश्न आहे जो ऐकूनच अंगावर काटा येतो. एखादी आई आपल्याच मुलांना जन्मल्याबरोबर का ठ का ठार मारेल? हा एकच प्रश्न आपल्याला ह्या कथेच्या गूढतेकडे आणि नियतीच्या विचित्र खेळाकडे खेचून नेतो. तर गोष्ट सुरू होते हस्तिनापूरचे पराक्रमी राजे शंतनू यांच्यापासून. झालं असं की एकदा ते गंगेच्या काठावर फिरत होते आणि त्यांना एक अतिशय सुंदर, तेजस्वी स्त्री दिसली. तिचं ते रूप पाहून राजा क्षणभर मोहितच झाले. त्या स्त्रीला पाहता क्षणी राजा शंतनू तिच्या प्रेमात पडले. त्यांनी क्षणाचाही विचार न करता थेट तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. ती स्त्री म्हणजे प्रत्यक्ष देवी गंगा होती, जी मानवी रूपात पृथ्वीवर आली होती. गंगेने प्रस्ताव तर स्वीकारला, पण एका मोठ्या विचित्र अटीवर. आणि ती अट खरंच खूप विचित्र होती. ती म्हणाली, मी काहीही करेन, चांगलं किंवा वाईट तुम्ही मला कधीच थांबवणार नाही किंवा त्याबद्दल एक प्रश्नही विचारणार नाही. विचार करा, कोणत्याही नात्यासाठी ही किती भयंकर अट आहे. पण त्या क्षणी राजा तिच्या प्रेमात इतके बुडाले होते की त्यांनी पुढचा मागचा काहीच विचार केला नाही. आणि प्रेमात माणूस आंधळा असतो म्हणतात ना, तसंच काहीसं झालं. आपल्या प्रेमासाठी शंतनूने गंगेची ही विचित्र आणि खरं तर भयावह अट लगेच मान्य केली. त्यांना वाटलं की प्रेमापुढे प्रत्येक गोष्ट छोटी आहे. पण त्यांना हे माहीत नव्हतं की हेच वचन त्यांच्या आयुष्यात किती मोठं वादळ घेऊन येणार आहे. लग्नानंतर सुरुवातीला सगळं छान होतं, पण लवकरच त्या वचनाची परीक्षा सुरू झाली. आणि त्या परीक्षेची सुरुवात झाली एका आकड्याने. तो आकडा होता 7. त्यांच्या आयुष्यातल्या एका भयंकर दुःखाचा तोच आकडा होता. त्यांच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला. राजवाड्यात आनंदी आनंद होता. पण गंगेनं काय केलं? त्या लहानग्याला उचललं आणि सरळ नदीच्या प्रवाहात सोडून दिलं. आणि हे एकदा नाही, दोनदा नाही, तब्बल 7 वेळा घडलं. प्रत्येक वेळी एका मुलाचा जन्म व्हायचा आणि प्रत्येक वेळी गंगा त्याला नदीत बुडवून टाकायची. आता राजा शंतनूच्या मनाची अवस्था काय झाली असेल याची कल्पना करा. एकीकडे बाप म्हणून हृदय तुटतंय आणि दुसरीकडे वचन, पत्नीला गमावण्याची भीती. प्रेम, कर्तव्य आणि वचन यांच्या कात्रीत ते सापडले होते. आपल्याच डोळ्यांसमोर आपल्या 7 मुलांचा अंत होताना ते पाहत होते, पण दिलेल्या वचनामुळे ते एक शब्दही बोलू शकत नव्हते. पण प्रत्येक गोष्टीला एक अंत असतो. सहनशक्तीलाही एक मर्यादा असते. 8व्या मुलाच्या जन्मावेळी राजा शंतनूंची हीच मर्यादा संपली. जेव्हा गंगेने 8व्या मुलालाही नदीत बुडवण्यासाठी उचललं, तेव्हा पितृप्रेमाने त्यांच्या भीतीवर आणि वचनाच्या बंधनावर मात केली. ते गंगेच्या मध्ये उभे राहिले आणि तो प्रश्न विचारला जो ते 7 वर्षांपासून आपल्या मनात दाबून होते. थांब, कोण आहेस तू? एका राक्षसीसारखी आपल्याच मुलांची हत्या का करत आहेस? त्या एका प्रश्नाने सगळं काही बदलून टाकलं. आणि बस, तो एक प्रश्न आणि वचन तुटलं. गंगा थांबली. तिच्या चेहऱ्यावर क्रूरता नव्हती, तर एक शांत भाव होता. आता वेळ होती सत्य समोर येण्याची. गंगेने सांगितलं की ती मुलं म्हणजे कोणी साधी बाळं नव्हती, ते होते स्वर्गातले अष्टवसू. त्यांना वसिष्ठ ऋषींचा शाप होता की त्यांना पृथ्वीवर माणूस म्हणून जन्मावं लागेल. आणि गंगा, ती तर फक्त त्यांना त्या शापातून मुक्त करण्याचं एक माध्यम होती. आणि इथेच कथेचं खरं गूढ उलगडतं. बघा, सगळ्यांची चूक सारखी नव्हती, मग शिक्षा सारखी कशी असेल? जे पहिले 7 वसू होते ना, त्यांनी चोरीत फक्त मदत केली होती, म्हणून त्यांना फक्त जन्म घेऊन लगेच मुक्ती मिळवण्याचा शाप होता. पण तो 8वा, प्रभास, तोच होता त्या चोरीचा मुख्य सूत्रधार. त्याचा गुन्हा मोठा, म्हणून शिक्षाही मोठी. पृथ्वीवर एक लांब, त्रासाचं आयुष्य जगण्याची. म्हणजे गंगा मारेकरी नव्हती, ती तर त्या मुलांना मुक्ती देणारी आई होती. आता वचन तुटल्यामुळे गंगेला जावं लागणार होतं, पण जाताना तिने शंतनूंना एक आश्वासन दिलं. ती म्हणाली, मी या 8व्या पुत्राला माझ्याबरोबर घेऊन जाते, त्याला जगातलं सर्वोत्तम शिक्षण देईन आणि एक महान योद्धा बनवून तुमच्याकडे परत सोपवेन. आणि गंगेने आपलं वचन पाळलं. तोच 8वा मुलगा, ज्याचं नाव देवव्रत होतं, तिच्यासोबत गेला. त्याने परशुरामांसारख्या महान गुरूंकडून विद्या घेतली आणि एक अजेय योद्धा म्हणून परत आला.
आणि पुढे जाऊन याच देवव्रताने आपल्या वडिलांच्या सुखासाठी ती भयंकर प्रतिज्ञा घेतली, आजीवन ब्रह्मचारी राहण्याची आणि सिंहासनाची सेवा करण्याची. आणि तेव्हाच तो देवव्रतचा भीष्म झाला. तर बघा, एका शापातून जन्मलेला हा मुलगा, ज्याने राज्याचा त्याग केला, त्याच्या एका त्यागाने संपूर्ण महाकाव्याला आकार दिला. त्याची कथा त्यागाची, वचनाची आणि कर्तव्याची आहे. तोच पुढे जाऊन महाभारताचा आधारस्तंभ बनला, भीष्म पितामह. आणि हाच तर नियतीचा खेळ आहे, नाही का? विचार करा, जर त्या दिवशी शंतनूने आपलं वचन मोडलं नसतं तर काय झालं असतं? गंगा गेली नसती, हे खरंय, पण देवव्रत भीष्मही कधीच झाला नसता. त्या एका क्षणाने, त्या एका प्रश्नाने आणि त्यातून जन्मलेल्या त्यागाने महाभारताच्या संपूर्ण इतिहासाची दिशाच बदलून टाकली.